दादा नमस्ते. सर्वप्रथम आपल्या देशाच्या तसेच महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारे आपले स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करते. आणि आज भारतीय जनता पार्टीनं माझ्यावरती ही जी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे त्याबद्दल प्रथमतः मी भारतीय जनता पार्टीचं मनापासून आभार व्यक्त करते. आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याच पद्धतीनं प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, आपले सातारा जिल्ह्याचे खासदार उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, त्याच पद्धतीनं आपले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ, आपले जिल्हाध्यक्ष अतुलबाबा भोसले आणि आपले कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे, तसेच आपल्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या प्रियाताई शिंदे, या सर्वच भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्यातील तसेच वरिष्ठ नेते मंडळींचं मी याबद्दल या निमित्तानं आभार व्यक्त करते. कारण त्यांनी एक विश्वास दाखवला माझ्यावरती, माझ्या कार्यक्षमतेवरती. आणि कराड उत्तरमध्ये आतापर्यंत मी जे महिलांचं संघटन करू शकले आपल्या आदरणीय मनोजदादा घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याच पद्धतीनं संघटन मी संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्या या सर्व नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली कसं करता येईल यासाठी भविष्यामध्ये प्रयत्नशील राहीन. त्याच पद्धतीनं आपल्या सर्वच महिलांसाठी प्रत्येक गावातील प्रत्येक पातळीतील महिलेला कशा पद्धतीनं या पदाच्या माध्यमातून न्याय देता येईल त्यासाठी नेहमीच तत्पर राहीन. आणि भविष्य काळामध्ये महिला सशक्तीकरण, सक्षमीकरण आणि महत्त्वाचं म्हणजे महिला संघटीकरण पक्षाच्या माध्यमातून पक्षाला बळकटी देण्यासाठी संपूर्ण जिल्हाभर महिला संघटन मोठ्या प्रमाणात करण्यासाठी मी कार्य करेन.